हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा डी सी पॉवर सप्लाय पाहत आहोत. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायरचे वेगवेगळे प्रकार जसं की हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, त्यानंतर आपण फिल्टर्स पाहिलेले आहेत. नेक्स्ट टॉपिक होता फिल्टरचे ही 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत: कॅपॅसिटर फिल्टर, इंडक्टर फिल्टर आणि एल सी पाय टाईप फिल्टर. राईट. आज आपल्याला व्होल्टेज रेग्युलेटर नवीन टॉपिक चालू करायचा आहे. आता बेसिकली जर सांगायचं झालं तर व्होल्टेज रेग्युलेटर काय करतो त्यासाठी आपण पुन्हा एकदा डायग्रॅमकडे येऊयात. आपली जी काय मेन डायग्रॅम होती ही जस्ट स्मॉल समजण्यासाठी तुम्हाला डायग्रॅम काढतो. इथे तुमचा हा ट्रान्सफॉर्मर होता, इथे होता रेक्टिफायर, ठीक आहे. नेक्स्ट होता फिल्टर आणि त्यानंतर आपला व्होल्टेज रेग्युलेटर येतो, ठीक आहे. आता प्रत्येकाचं फंक्शन काय होतं तर ट्रान्सफॉर्मर काय करतो, रिक्वायर व्होल्टेजमध्ये आपलं कन्व्हर्जन करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला 9 व्होल्ट हवं असेल तर आपल्याकडे 230 व्होल्ट इतका ए सी सप्लाय असेल तर 9 व्होल्टमध्ये तो कन्व्हर्जन करून देईल, म्हणजे काय व्होल्टेज कन्व्हर्जन करेल. राईट. रेक्टिफायर काय करतो, ह्या 9 व्होल्टचं रूपांतर कशामध्ये करतो तर डी सीमध्ये करतो. राईट. तर इथे डी सी 9 व्होल्ट येईल. राईट. म्हणजे काय, इथे तुमचा जो काही सिग्नल असेल तो या पद्धतीचा असेल, बरोबर ना, बाय डायरेक्शनल. इथे मात्र तुमचा ह्या रेक्टिफायरच्या आउटपुटला काय भेटेल तुम्हाला, या पद्धतीचा 9 व्होल्ट डी सी तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. मग हा जो काही 9 व्होल्ट डी सी आल्याच्यानंतर हा मात्र कसा असतो, पल्सेटिंग डी सी असतो. रेक्टिफायरच्या आउटपुट जे असतं ते कसं असतं, पल्सेटिंग डी सी असतं. ह्या पल्सेटिंग डी सीचं आपल्याला कशात करायचं, प्युअर डी सीमध्ये कन्व्हर्जन करायचं. त्यासाठी आपण वापरतो फिल्टर, ठीक आहे. मग फिल्टर काय करेल तर प्युअर डी सी, ह्या पल्सेटिंग डी सीचं प्युअर डी सीमध्ये कन्व्हर्जन करेल, जे की या पद्धतीचं असतं, ठीक आहे. थोडेसे व्हेरिएशन दिसतील, एकदम स्ट्रेट लाईन दिसणार नाही, या प्रकारची स्ट्रेट लाईन दिसणार नाही, ठीक आहे. त्यानंतर आपण याला पॉवर सप्लाय म्हणू शकतो. एवढीच डायग्राम जी आहे ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि फिल्टर, यालाही पॉवर सप्लाय आपण म्हणू शकतो. मात्र अशा प्रकारचा जो पॉवर सप्लाय असतो ज्याच्यामध्ये रेग्युलेटर नाही, त्या पॉवर सप्लायला तुम्ही म्हणू शकता अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. म्हणजे इथे जे आउटपुट येईल त्याला तुम्ही काय म्हणणार, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, ठीक आहे. अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय आणि रेग्युलेटेड पॉवर सप्लाय हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे तुम्हाला समजलं असेल की फिल्टरच्या आउटपुटला जे आउटपुट येतं त्याला तुम्ही अनरेग्युलेटेड सिग्नल असं म्हणू शकता, ठीक आहे. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे इथे काय करायचं आहे, व्होल्टेज रेग्युलेटर वापरायचं आहे आणि जो काय देईल आपल्याला रेग्युलेटेड आउटपुट देईल, ठीक आहे. आता हे रेग्युलेटेड आउटपुट किंवा अनरेग्युलेटेड आउटपुट काय असतं ते आपल्याला इथे समजून घ्यायचं, ठीक आहे. डायग्राम तुम्हाला समजले असेल, ठीक आहे. तर आता हा जो काय रेग्युलेटेड पॉवर सप्लाय किंवा रेग्युलेटर किंवा व्होल्टेज रेग्युलेटर बेसिकली काय फंक्शन करतो तर महत्त्वाचं काम काय करतो तो आउटपुट कॉन्स्टंट देण्याचं काम करतो. जे काय आपल्याला आउटपुट रिक्वायर्ड आउटपुट पाहिजे होतं, समजा 5 व्होल्ट, 8 व्होल्ट किंवा 6 व्होल्ट हे आपल्याला रिक्वायर्ड पाहिजे. इथे मात्र तुमचं 9 व्होल्ट आलं, ठीक आहे. 9 व्होल्ट आलं, इथेही 9 व्होल्ट येईल, इथेही 9 व्होल्ट येईल. ह्याच्यानंतर मात्र आपल्याला काय पाहिजे, 6 व्होल्ट कॉन्स्टंट आउटपुट पाहिजे, जे की फ्लक्च्युएशन नको आहे, थोडंही खालीवर नको. कसं पाहिजे, एकदम कॉन्स्टंट. किती व्होल्ट, 6 व्होल्ट. ते देण्याचं काम कोण करील तर हा व्होल्टेज रेग्युलेटर करेल. समजलं आहे सगळ्यांना. आता व्होल्टेज रेग्युलेटर जो आहे टॉपिक समजून घेताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जसं की मी अनरेग्युलेटेड पॉवर सप्लायचा तुम्हाला मी उच्चार केला. तर अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे काय, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय हा जो अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे फिल्टरच्या आउटपुटला जो आउटपुट सिग्नल भेटतो त्याला आपण अनरेग्युलेटेड सिग्नल म्हणतो. त्याला अनरेग्युलेटेड सिग्नल का म्हणायचं, कारण त्या ठिकाणी लोड रेग्युलेशन असतं. शब्द समजून घ्या, लोड रेग्युलेशन असतं, ठीक आहे. आणि तसेच काय असतं अजून तर लो किंवा पुअर आपण म्हणू शकतो, ठीक आहे. पुअर काय असतं, लाईन रेग्युलेशन, लोड रेग्युलेशन किंवा पुअर लोड रेग्युलेशन किंवा पुअर लाईन रेग्युलेशन. ह्या 2 गोष्टी ज्या असतात त्या एकदम पुअर असतात. पुअर म्हणजे काय तर बघा, समजून घ्या. आता आपण लाईन रेग्युलेशन अगोदर समजून घेऊ, ते पटकन तुम्हाला समजून जाईल. फॉर एक्झाम्पल तुमचा जो काही डी सी पॉवर सप्लाय आहे
हा DC पॉवर सप्लाय हा तुमचा पॉवर सप्लाय आहे. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, त्यानंतर हा जो काही पॉवर सप्लाय आहे तुमचा, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, रेक्टिफायर आहे, फिल्टर आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटर नाही आहे. ठीक आहे, असं आपण म्हणूयात, म्हणजे अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय आहे हा, असं आपण म्हणूयात फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर त्याला तुम्ही इनपुट देताय 230 व्होल्ट आणि आउटपुट तुम्हाला रिक्वायर्ड पाहिजे. तुमचा मोबाईलचा चार्जर असेल फॉर एक्झाम्पल, हा पॉवर सप्लाय म्हणजे तुमच्या मोबाईलचा पॉवर सप्लाय असेल असं आपण म्हणूयात, किंवा चार्जर असेल असं म्हणूयात. तो काय आपलं आउटपुट देतो आहे, तर 5 व्होल्ट इतका आउटपुट देतो आहे. त्याने आउटपुट कसं दिलं पाहिजे, एकदम कॉन्स्टंट आउटपुट दिलं पाहिजे, राईट. मग फॉर एक्झाम्पल जर 230च्या जागेवर जर लाईट डीम आली आपण असं म्हणतो, किंवा व्होल्टेज डाऊन झालं, ते आलं 150 व्होल्ट, तरीसुद्धा या पॉवर सप्लायने किती आउटपुट दिलं पाहिजे, 5 व्होल्ट. मात्र जर तिथे अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय असेल, ठीक आहे, समजा हा काय आहे, अनरेग्युलेटेड आहे. ठीक आहे, अनरेग्युलेटेड जर असेल हा पॉवर सप्लाय, तर हा 5 व्होल्ट कॉन्स्टंट ठेवणार नाही, कारण 230ला तो 5 व्होल्ट देत होता, म्हणजे 150ला तो किती देईल, 4 व्होल्ट देईल, किंवा 4.5 देईल, किंवा 4.9 देईल, किंवा 4.8 देईल, जे काय असेल ते. मग या पद्धतीने तो काय करेल, आपल्याला आउटपुट देईल. समजलं आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं, इथे इनपुटला 230च्या जागेवर 250 व्होल्ट येऊ शकतं. आपण म्हणतो लाईट खूप फुल आली आहे, लाईट खूप जास्त आहे, म्हणजेच काय, व्होल्टेज वाढलं. व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर इथे त्यांनी तरीसुद्धा 5 व्होल्ट द्यायला पाहिजे रेग्युलेटेड पॉवर सप्लायने. मात्र अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय आपल्याला काय देतो, 5.4, 5.2 असं जर होत असेल पॉवर सप्लायमध्ये, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये, तर तुमचा जो काही समजा मोबाईलचा चार्जर असेल, किंवा तिथे आउटपुटला जो काही लोड जोडणार आहे तुम्ही, ठीक आहे, आउटपुटला जो काही लोड जोडणार आहे, मग तुमचा मोबाईल जोडलेला, मग मोबाईलची बॅटरी जोडाल, LED जोडाल, किंवा जे काही जोडाल पॉवर सप्लायच्या आउटपुट साईडला, ते डॅमेज होण्याची शक्यता असते. कारण त्याला रिक्वायर्ड व्होल्टेज किती आहे, फक्त 5 व्होल्ट इतकं रिक्वायर्ड व्होल्टेज आहे. तिथे जर 5.4 व्होल्टेज आलं तर उपयोगाचं आहे का, 5.5 व्होल्ट आलं तर ते काय होईल, तिथे हीट होईल, गरम होईल, आणि काही काळानंतर ते खराब होऊन जाईल. त्याच पद्धतीने कमी जर व्होल्टेज आलं तर तुमची बॅटरी लवकर चार्ज होणार नाही. या पद्धतीने म्हणजेच तुम्हाला कसा पॉवर सप्लाय पाहिजे, तर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय पाहिजे. कसा पाहिजे, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय पाहिजे, जो की आपल्याला इनपुट जरी फ्लक्च्युएशन झालं, ठीक आहे, इनपुट 250 येऊ द्यात किंवा 150 येऊ द्यात, तुमचं आउटपुट जे आहे तो कॉन्स्टंट 5 व्होल्ट देण्याचं काम कोण करतो, तर रेग्युलेटर करतो. ठीक आहे, व्होल्टेज रेग्युलेटर करतो. समजलं सगळ्यांना. आणि ते जर व्होल्टेज रेग्युलेटर आपण या पॉवर सप्लायमध्ये वापरलं, त्याला आपण म्हणू शकतो रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. ठीक आहे, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय कशाला म्हणायचं, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय कशाला म्हणायचं, समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता लक्षात घ्या पुढची गोष्ट. आता आपण 2 शब्द वापरले होते इथे, की पुअर लाईन रेग्युलेशन, पुअर लोड रेग्युलेशन. आता हे लाईन रेग्युलेशन काय असतं आणि लोड रेग्युलेशन काय असतं, तुम्हाला आतापर्यंत इथपर्यंत समजलं असेल की व्होल्टेज रेग्युलेटरची गरज का आहे, कॉन्स्टंट आउटपुट देण्यासाठी. ठीक आहे, कॉन्स्टंट आउटपुट कसा देतो आहे, इरेस्पेक्टिव्ह विथ 2 गोष्टी, एक लाईन फ्लक्च्युएशन, जसं की इथे लाईन फ्लक्च्युएशन झालेलं आहे, आणि दुसरं अजून एक काय होऊ शकतं ते पण सांगतो, की इथे समजा जर तुम्ही एखादा लोड जोडला असेल, बघा इथे तुम्ही LED जोडली असेल, कधी कधी ही LED 5 व्होल्टची असेल किंवा 8 व्होल्टची असेल. ठीक आहे, 8 व्होल्टची ज्यावेळेस तुम्ही LED जोडाल, म्हणजे ज्या 8 व्होल्ट रिक्वायर्ड असणारी LED जर जोडाल, तरीसुद्धा या पॉवर सप्लायने 5 व्होल्ट आउटपुट दिलं पाहिजे. ठीक आहे, किंवा आता मोबाईलचं जर एक्झाम्पल झालं तर बघा, काहींचे मोबाईल हे टर्बो चार्जर असतात. ठीक आहे, मोबाईलचंच एक्झाम्पल घेऊयात, टर्बो चार्जर्स म्हणजे त्याची बॅटरी जी असते ती खूप मोठी असते. काहींची 5000 मिली ॲम्पियरची बॅटरी असते, म्हणजे 5 ॲम्पियरची बॅटरी असते, 5000 मिली ॲम्पियरची. काहींची 2 आता जुने जर मोबाईल बघितले 3000, 2000, 250 किंवा 2700 मिली ॲम्पियरच्या तुम्ही बॅटरीज व्हिलेल्या आहेत, बरोबर. मग हा जर मोबाईल इथे चार्जिंगला लावला तरीसुद्धा त्याने 5 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं पाहिजे, किंवा हा जरी मोबाईल तुम्ही इथे जोडला तरी त्याने 5 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं पाहिजे. म्हणजे लोड जरी चेंज झाला, लोडचा रेजिस्टन्स जरी कमी जास्त झाला, तरीसुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, 5 व्होल्ट कॉन्स्टंट दिलं पाहिजे. नाहीतर काय होईल, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये समजा तुम्ही छोटी बॅटरी जोडली तर त्या ठिकाणी त्याचं व्होल्टेज अगदी इन्क्रीज होऊन जाईल. तो काय देईल, त्याला 5.5, 5.8 अशा पद्धतीने आउटपुट देईल. आणि जर खूप जास्त लोड दिला, म्हणजे 5000 मिली ॲम्पियरचा जर दिला, म्हणजे करंट जर वाढला, तर काय होईल, तुमचा रेजिस्टन्स वाढला तर काय होईल, तुमचा करंट वाढेल, म्हणजेच
आउटपुट व्होल्टेजसुद्धा वाढेल, ते असेल जे काय असेल ते कमी प्रमाणात असेल. समजले सगळ्यांना? म्हणजे या पद्धतीने तो काय करेल, तुमचा लोडमध्ये जरी चेंज झाला तरीसुद्धा आउटपुट चेंज व्हायला नाही पाहिजे. अशा पॉवर सप्लायला काय म्हणायचं, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असं म्हणायचं. दोन्ही गोष्टी समजल्या. आता मी मागाच्या टॉपिककडे येतो की लोड रेग्युलेशन कशाला म्हणायचं आणि लाईन रेग्युलेशन कशाला म्हणायचं. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आपण लोड रेग्युलेशन समजून घेऊयात. तर लोड रेग्युलेशन म्हणजे काय, तर लोड रेग्युलेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन गोष्टी समजून घ्यायच्यात आपल्याला. एक व्होल्टेज ॲट नो लोड आणि व्होल्टेज ॲट फुल लोड. आता ते समजून घेण्याच्या अगोदर थोडक्यामध्ये लोड रेग्युलेशन कशाला म्हणायचं, तर लोड रेग्युलेशनची डेफिनेशन आहे बघा, द चेंज इन द आउटपुट व्होल्टेज चेंज होतं आहे व्हेन द लोड करंट चेंजेस फ्रॉम मिनिमम टू मॅक्झिमम. काय सांगितलं, आउटपुट व्होल्टेज चेंज, मी थोडक्यामध्ये लिहितो आहे, आउटपुट व्होल्टेज चेंज व्हेन, केव्हा, व्हेन लोड करंट महत्त्वाचा आहे. लोड करंट, मी फक्त CT म्हणतो करंटला किंवा I म्हणा त्याला. लोड करंट चेंजेस, ठीक आहे, लोड करंट चेंजेस फ्रॉम मॅक्झिमम टू मिनिमम. डेफिनेशन काय आहे, आउटपुट व्होल्टेज चेंज होतं आहे केव्हा, ज्यावेळेस लोड करंट हा कमी होतो आहे किंवा जास्त होतो. थोडक्यामध्ये समजलं, आउटपुट व्होल्टेज काय होतो, चेंज होतो. मग काही होतं, आता मगाशी मी म्हटलं की 5 व्होल्ट कॉन्स्टंट राहायला पाहिजे, ठीक आहे, ते राहत नाही. ते कधी कधी 5.1 होतं, 5.8 होतं, 5 किंवा 4.2 होतं, असं होतं. केव्हा, अशी गोष्ट केव्हा होते, ज्यावेळेस जो काही करंट आहे आपला, लोड करंट जो आहे पॉवर सप्लायचा, तो काय होतो, एकतर कमी होतो किंवा जास्त होतो. त्याच्यामुळे आउटपुट जे आहे ते सुद्धा कसं होतं, चेंज होतं. या गोष्टीला काय म्हणायचं, तर लोड रेग्युलेशन असं म्हणायचं. जो काही लोड रेग्युलेशन आहे तो दर्शवला जातो याला. ठीक आहे, मी पुन्हा एकदा हे सगळं गरज नसलेल्या गोष्टी पुसून टाकतो. ठीक आहे, लोड रेग्युलेशन कशाने दर्शवतात, याला पर्सेंटेज, आणि हा पर्सेंटेजमध्ये मोजला जातो. त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण नंतर समजूनच घेऊया. समजले सगळ्यांना? थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर लोड रेग्युलेशन म्हणजे काय, तर आउटपुट व्होल्टेज चेंजेस व्हेन द लोड करंट चेंजेस फ्रॉम मॅक्झिमम टू मिनिमम. जे काय आपला लोड करंट आहे तो मिनिममपासून मॅक्झिमम किंवा मॅक्झिममपासून मिनिमम, म्हणजेच काय, थोडक्यात व्हॅरिएशन जर झाला, लोड करंट जर व्हॅरिएशन झाला तर तुमचं आउटपुट व्होल्टेज चेंज झालं, या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार, लोड रेग्युलेशन असं म्हणणार. आणि ही टर्म्स कशामध्ये मोजली जाते, तर पर्सेंटेजमध्ये मोजली जाते, ती दर्शवली जाते LR. समजलं आहे थोडक्यामध्ये? ठीक आहे, आता डायग्रॅमकडे येऊया. आता ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत बघा. इथे कोणताही रेजिस्टन्स जोडलेला नाही आहे, बरोबर. इथे ह्या डायग्रॅममध्ये तुम्ही रेजिस्टन्स जोडला आहे आउटपुट साईडला, इथे कोणताही रेजिस्टन्स जोडलेला नाही आहे. मग काय, तर रेजिस्टन्स जोडलेला नाही अशा ठिकाणी तुम्ही त्याला काय म्हणू शकता, व्होल्टेज ॲट नो लोड. म्हणजे इथे काय आहे, लोडच नाही आहे, म्हणजेच काय, व्होल्टेज ॲट नो लोड, त्या ठिकाणी तुमचा करंट जो असेल तो कसा असेल, मिनिमम करंट असणार आहे बघा. कारण का, मिनिमम करंट म्हणजे हा करंट कसा असेल, 0 असेल. कारण का, हे दोनही टर्मिनल्स ओपन आहेत बघा. करंट इथपासून इथपर्यंतच येईल, इथून पास होणार नाही, कारण इकडे काही कोणताही सप्लाय किंवा काहीही सोर्स नाही आहे, या ठिकाणी रेजिस्टन्सच नाही आहे. म्हणजे करंट कसा असणार आहे, मिनिमम करंट असणार आहे. आय कसा असेल, एकदम मिनिमम. केव्हा, व्होल्टेज ॲट नो लोड, त्याला काय म्हणायचं, VNL. ठीक आहे. आता दुसऱ्या डायग्रॅममध्ये आपण बघूयात. दुसऱ्या डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिसतंय, तुम्ही रेजिस्टन्स जोडलेला आहे, त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी आहे, मिनिमम आहे, एकदम मिनिमम आहे, 1 ओम 2 ओम वगैरे वगैरे या पद्धतीने काहीतरी असेल. आता जर रेजिस्टन्स कमी असेल तर करंट तुमचा कसा असेल, जास्त. कारण का, I = V/R. I आणि R या दोघांमध्ये कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. त्याच्यामुळे एक जर कमी असेल तर दुसरा कसा असेल, जास्तच असेल. समजलं आहे सगळ्यांना? त्याच पद्धतीने इथे काय म्हटलेलं आहे की इथे रेजिस्टन्स जोडलेला आहे, म्हणजे लोड जोडलेला आहे आपण, आणि त्याची व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो व्होल्टेज ॲट फुल लोड, म्हणजे काहीतरी लोड जोडलेला आहे, फुल लोड. काहीतरी आपण काहीच न जोडण्यापेक्षा काहीतरी आता जोडलेलं आहे, त्याला म्हणायचं व्होल्टेज ॲट फुल लोड, त्यालाच म्हणायचं VFL. ठीक आहे, VFLला काय आहे बघा, तुमचा करंट जो आहे I तो कसा आहे, मॅक्झिमम. कारण RInची व्हॅल्यू कशी आहे,
मिनिमम आहे, म्हणून करंट हा कसा असेल, मॅक्झिमम असेल. ठीक आहे. आता याच्या पर्सेंटेज ऑफ लोड रेग्युलेशनचे डेफिनेशन हे मी डायग्राम का समजून सांगितल्यात, तर आपल्याला VNL म्हणजेच काय आणि VFL म्हणजे काय हे समजायचं होतं. ठीक आहे. VNL म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कोणताही लोड जोडलेला नाही, आणि इथे काय लोड आहे, म्हणजे काहीतरी रेजिस्टन्स असेल, काहीतरी जोडलेलं आहे अशा वेळेस. ठीक आहे. म्हणजे व्होल्टेज ॲट फुल लोड आणि व्होल्टेज ॲट नो लोड हे समजून घ्यायचं होतं, म्हणून मी तुम्हाला या डायग्राम काढलेल्या आहे. आता लोड रेग्युलेशनची डेफिनेशन बघा, किंवा सूत्र बघा काय आहे, फॉर्म्युला बघा काय आहे. तर लोड रेग्युलेशन इज इक्वल टू व्होल्टेज ॲट नो लोड मायनस व्होल्टेज ॲट फुल लोड डिव्हायडेड बाय व्होल्टेज ॲट नो लोड. हा त्याचा काय झाला, फॉर्म्युला झाला. आणि याला काय करायचं, पर्सेंटेजमध्ये जर काढायचं झालं तर काय करायचं, याला गुणिले 100 करायचं, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, पर्सेंटेज ऑफ लोड रेग्युलेशन. समजले सगळ्यांना. एक फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं की समजा व्होल्टेज ॲट नो लोड जर 10 व्होल्ट असेल आणि व्होल्टेज ॲट नो लोड हे जास्तच असणार व्होल्टेज ॲट फुल लोडच्या पेक्षा, आणि व्होल्टेज ॲट फुल लोड जर समजा 9.8 व्होल्ट असेल तर काय फाइंड करा, LR फाइंड करा इन पर्सेंटेज. तर आपण अशा पद्धतीने करू शकतो, LR इन पर्सेंटेज इज इक्वल टू व्होल्टेज ॲट नो लोड मायनस व्होल्टेज ॲट फुल लोड डिवायडेड बाय व्होल्टेज ॲट नो लोड इंटू 100. व्हॅल्यूज टाका, 10 मायनस 9.8 डिवायडेड बाय 10, त्याला गुणिले 100 करा. येणारं जे उत्तर आहे ते तुमचं किती असेल, 2%. 0.2 उत्तर येईल या भागाकाराचं, आणि गुणिले 100 म्हणजे काय, तर 2 येईल. ठीक आहे. 0.002 असेल, 0.002 असं उत्तर येतं. गुणिले 100 केल्यानंतर 2% हा त्याचं काय असेल, लोड रेग्युलेशन असेल. समजले सगळ्यांना, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. तर लोड रेग्युलेशन हा अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. समजले लोड रेग्युलेशन म्हणजे काय, तर लोड रेग्युलेशन म्हणजे काय, आउटपुट चेंजेस व्हेन लोड करंट चेंजेस फ्रॉम मॅक्झिमम टू मिनिमम. थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं झालं तर काय म्हणू आपण, तर आउटपुट व्होल्टेज चेंज होतं पॉवर सप्लायचं केव्हा, ज्यावेळेस लोड करंट जो असतो तो कमी किंवा जास्त होतो. कमी किंवा जास्त केव्हा होतो, ज्यावेळेस त्याला काहीतरी आपण रेजिस्टन्स जोडणार आहे, त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी किंवा जास्त असू शकते. अशा वेळेस तुमचा लोड करंटसुद्धा व्हॅरी होतो, आणि लोड करंट जर व्हॅरी झाला तर आउटपुट व्होल्टेज चेंज होतं. या गोष्टीला काय म्हणायचं, लोड रेग्युलेशन असं म्हणायचं. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. आता नेक्स्ट लाईन रेग्युलेशन. ठीक आहे. आपण आता लोड रेग्युलेशन बघितलेलं आहे, तर आपल्याला लाईन रेग्युलेशन बघायचं. तर लाईन रेग्युलेशन म्हणजे काय, लोड रेग्युलेशन म्हणजे काय समजून घेतलं होतं आपण, की आउटपुट व्होल्टेज चेंज होतं ज्यावेळेस लोड करंट हा चेंज होतो, त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज चेंज होतं. याला म्हणायचं लोड रेग्युलेशन. म्हणजे लाईन रेग्युलेशन म्हणजे काय सांगू शकतो, तर इनपुट व्होल्टेज किंवा इनपुट करंट काही म्हणू शकता तुम्ही, इनपुट व्होल्टेज चेंजेस देन आउटपुट व्होल्टेज चेंजेस, किंवा याच्या उलटं आपण जर त्याच प्रकारे जर केलं तर कसं होईल बघा. जशी डेफिनेशन होती लोडची तशीच आपण करूयात. आउटपुट व्होल्टेज चेंजेस व्हेन इनपुट व्होल्टेज किंवा त्याला इनपुट व्होल्टेज काय म्हणता तुम्ही, लाईन. ठीक आहे. लाईन व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज किंवा लाईन व्होल्टेज चेंजेस. ठीक आहे. आउटपुट व्होल्टेज चेंजेस व्हेन इनपुट व्होल्टेज चेंजेस म्हणजेच काय, थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं मगाशी दाखवल्याप्रमाणे, हा तुमचा एखादा पॉवर सप्लाय जर असेल आणि इनपुटला तुम्ही काहीतरी इनपुट जोडलेलं असेल. फॉर एक्झाम्पल आयडियली आपण पकडू चला 230 आणि इथे आउटपुट असेल 5 व्होल्ट. ठीक आहे. रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असेल तर इथे तुमचं आउटपुट जे आहे इनपुट जे आहे ते कमी किंवा जास्त झालं, म्हणजे कधी 150 होतं आहे,
कधी 180 होतं आहे, कधी 200 होतं आहे, कधी 250 होतं आहे. जर असं फ्लक्च्युएशन्स असतील इनपुटमध्ये, कुठे खूप जास्त मोठे असतील, म्हणजे अशी या पद्धतीने फ्लक्च्युएशन जर असेल तरीसुद्धा आउटपुट तरी आउटपुट चेंज होतं. या गोष्टीला काय म्हणायचं तर लाईन रेग्युलेशन असं म्हणायचं. इनपुटमध्ये बदल झाला तर आउटपुटमध्येही बदल होईल. या टर्म्सला काय म्हणायचं तर लाईन रेग्युलेशन असं म्हणायचं. समजले लाईन रेग्युलेशन. लाईन रेग्युलेशन्सलाच सोर्स रेग्युलेशन असंही म्हणतात. काय म्हणतात? सोर्स रेग्युलेशन. आणि म्हणून याला SRने इंडिकेट केलं जातं. काय? SR. आणि हे सुद्धा कशात मोजतात तर पर्सेंटेजमध्ये मोजतात. समजलं आहे? लाईन रेग्युलेशन, लोड रेग्युलेशन. आता जसं लोड रेग्युलेशनचा फॉर्म्युला होता त्याच प्रकारे सोर्स रेग्युलेशनचा सुद्धा फॉर्म्युला आहे. तर पर्सेंटेज ऑफ SR इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ सोर्स रेग्युलेशन इज इक्वल टू सोर्स रेग्युलेशन. बघा नीट, सोर्स रेग्युलेशन डिवायडेड बाय नॉमिनल व्होल्टेज इंटू 100. कारण काय पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून 100. आता हे जर आपण फॉर्म्युला वाईज जर गेलो तर SR डिवायडेड बाय V नॉमिनल इंटू 100. आणि हा जो SR असतो वेअर SR इज इक्वल टू हा सोर्स रेग्युलेशन जो आहे SR, तो सोर्स रेग्युलेशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो आउटपुट व्होल्टेज मॅक्झिमम मायनस आउटपुट व्होल्टेज मिनिमम, VO मिनिमम. म्हणजे VO म्हणजे काय आउटपुट व्होल्टेज मॅक्झिमम मायनस मिनिमम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर समजा तर इनपुट तुमचं काय झालं चेंज झालं 150 पासून. तर मग अशा डायग्राममध्ये बघा 150 पासून तर किंवा 180 पासून तर 250 पर्यंत जर व्हॅरी झालं तर तुमचं इथे मॅक्झिमम किती व्होल्टेज दिसतंय, आउटपुट व्होल्टेज मॅक्झिमम किती दिसतंय तर 5.2 आणि मिनिमम किती दिसतंय तर 5. म्हणजे हा काय झाला मॅक्झिमम मायनस मिनिमम. हे काय झालं तुमचं सोर्स रेग्युलेशन झालं. ठीक आहे. म्हणजे बघा सॉरी या ठिकाणी बघा इथं काय येईल तुमचं 5.2 वजा 5 म्हणजे 0.2. हे काय झालं तुमचं सोर्स रेग्युलेशन झालं. ते तुम्ही इथं टाकणार. ठीक आहे 0.2 व्होल्ट. ठीक आहे. डिव्हायडेड बाय V नॉमिनल म्हणजे काय तर 230 व्होल्टला, म्हणजे जे आयडियल व्होल्टेज असतं 230 व्होल्टला जे तुमचं आउटपुट व्होल्टेज असेल ते म्हणजे काय असेल तर V नॉमिनल असेल. फॉर एक्झाम्पल आपण पकडून चालूयात की इथे 230 व्होल्ट आल्यानंतर इथे तुम्हाला 5.1 व्होल्ट इतकं भेटतं आहे. ठीक आहे 5.1 व्होल्ट इतकं भेटते. तर याचा अर्थ काय तर इथं तुमचं V नॉमिनल किती असेल 5.1 व्होल्ट गुणिले 100 गुणिले 100. याचं उत्तर ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर ते तुम्हाला कशात भेटेल पर्सेंटेज. आणि त्याला तुम्ही काय म्हणणार सोर्स रेग्युलेशन. समजलं आहे सगळ्यांना सोर्स रेग्युलेशन नक्की. तर या ठिकाणी आपण आज काय काय बघितलं तर लाईन रेग्युलेशन बघितलं, लोड रेग्युलेशन बघितलं. ठीक आहे लाईन रेग्युलेशन, लोड रेग्युलेशन आणि व्होल्टेज रेग्युलेटरच्या काही टर्म्स बघितलेल्या आहेत. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काही अजून टर्म्स समजून घ्यायच्या जसं की आउटपुट इम्पिडन्स असेल, त्याच्यानंतर रिपल रिजेक्शन असेल, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ समजून घेऊया. ठीक आहे.